प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला राजीनामा। नाशिक पोलिसांचं पथक नाशिकहून मुंबईसाठी रवाना। नाशिक पोलीस लीलावतीत पोहोचणार। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। मुंबईत भाजप आणि शिवसेनेत 150 जागांवर एकमत। पुढील 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांबाबत निर्णय होईल। सेना भाजपच्या बैठकीनंतर अमित साटम यांची घोषणा। मुंबईला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणारा अमित साटम यांचा ठाकरे बंधूंना टोला। तर जोपर्यंत नवाब मलिक राष्ट्रवादीत तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संबंध नाही। सेना भाजप भूमिकेवर ठाम। भाजपनं दिला काँग्रेसला धक्का। प्रज्ञा सातव यांचा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। शिंदेंच्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटात दिलजमाई। विजय चौगुले धर्मवीर ग्रुपला शिंदेंनी झापलं। विजय चौगुले आणि 8 नगरसेवकांमध्ये होता वाद। वरळीमधील गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। जामिनासाठीचा मार्ग मोकळा। आणि पंढरपूरमधील विठ्ठलाच्या चरणांची झीज। विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज। शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्यानं वज्रलेप रखडला। न्यूज। नाशिक पोलिसांचं पथक वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये अटक वॉरंट घेऊन दाखल झालेलं आहे। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस जे आहेत ते दाखल झाल्याचं कळतंय। वांद्रे पोलीस स्टेशनला ते दाखल झालेले आहेत आणि आता यानंतर अर्थातच पुढली कायदेशीर प्रक्रिया जी ती केल्या जाऊ शकते। इथे आल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांची मदत घेऊनच ती कारवाई करता येऊ शकते। या अनुषंगाने पहिले लीलावती हॉस्पिटल हे वांद्र्यामध्ये आहे। तिथल्या परिक्षेत्रात असल्या कारणाने पहिली उपस्थिती नाशिक पोलिसांच्या पथकाची ही वांद्रे पोलीस स्टेशनला लागल्याचं आपण बघतोय। आणि आता यानंतर हे बघायचं की माणिकराव कोकाटेंना अटक केल्या जाते की नेमकं पुढे काय घडतं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, काय माहिती याबद्दल? विशाल, आपण पाहू शकतो सकाळपासूनच जे आहे दुपारपासूनच जे आहे ते नाशिक मुंबईच्या दिशेने जे आहे ती रवाना झालेली आणि अगदी काही वेळापूर्वी जे आहे ते नाशिक पोलीस वांद्रे पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली आहे। आणि अगदी ह्याच परिसरात वांद्रे पोलीस आणि ह्याच परिसरात अगदी काही अंतरावरती लीलावती पोलीस स्टेशन देखील आहे। पाहायला गेलं तर या संपूर्ण जी प्रकरणाची किंवा जी माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याची जी काय ती चौकशी किंवा अटक करणार आहे त्या संदर्भात माहिती वांद्रे पोलीस येथे देण्यात आलेली आहे। नाशिक पोलीस जे आहे ते दाखल झालेले आहे। अधिकची माहिती जी आहे ते नाशिक पोलीस देणार आहेत। तर त्याचबरोबर नक्की ह्या ठिकाणाहून जे डायरी असते पोलीस स्टेशनमध्ये त्यात देखील माहिती देण्यासाठी किंवा वांद्रे पोलिसांना कळवण्यासाठी वांद्रे पोलीस येथे जाणार आहेत। आणि त्या थोड्याच वेळात अगदी लीलावती हाकेच्या अंतरावर असलेल्या लीलावती हॉस्पिटल येथे जाणार आहे। आणि अगदी या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात जी आहे ती डॉक्टरांकडून माहिती घेतली जाणार आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर प्रकृती जर ठीक असेल तर पोलीस जे आहे ते त्यांना लीलावती रुग्णालयात थांबतील। परंतु या वॉरंटबाबत जे आहे ते पोलिसांकडून कोकाटे यांना जी माहिती दिली जाणार आहे, संपूर्ण माहिती नाशिक पोलिसांकडून त्यांना माहिती दिली जाणार। डॉक्टरांशी देखील जे आहे ते नाशिक पोलीस चर्चा करणार आहे। आणि त्याचबरोबर अगदी त्यांची जर प्रकृती जर स्थिर असेल तर त्यांना पोलीस पुढची कारवाई काय करते किंवा ह्या ठिकाणी लीलावती रुग्णालयातून थेट नाशिकला नेते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये या नाशिक पोलीस ज्या वाहनांमधून मुंबईत दाखल झाले